आणि आज सलाम महाराष्ट्रामध्ये फोटो जर्नलिस्ट संजय हडकर आपल्यासोबत आहे. शची मराठी आहे त्यांच्याशी बोलतोय. शची, मला सांग, आपण अनुभव वेगवेगळे या फोटो जर्नलिस्टचे ऐकले, पण एखादा क्षण असतो तो हेरण्यासाठी किंवा त्या क्षणाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंद करण्यासाठी कशा प्रकारे धडपडावं लागतं आणि काय काय करावं लागतं या फोटो जर्नलिस्टला? ओके श्वेता, बरोबर मी याच मुद्द्यावर येणार होते की संजय सांगा, कधी कधी खूप गर्दी असते, सगळे चॅनलचे रिपोर्टर्स असतात किंवा खूप प्रिंट मीडियावाले असतात. अशा वेळी बरोबर फोटो घेण्यासाठी काय धडपड करावी लागते? कसं तुम्ही फिल्डिंग कशी लावता? बेसिकली मला तेवढा जास्त प्रॉब्लेम कधी येत नाही, कारण चॅनल्सचे कॅमेरामॅन खूप असे कोऑपरेटिव्ह आहेत आणि ते मला फटकन जागा देतात. आणि नेहमीच्या वेळी जेव्हा आपल्याला जे काय फोटो काढायचा असतो त्याच्या वेळी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण कोणती जागा घ्यावी ज्याकडून चांगला फोटो मिळेल. सडनली कोणत्या साईडला कधी कधी प्रॉब्लेम होतो आणि मग आपण पटकन जागा चेंज करायची असते. त्यासाठी आपल्याला टायमिंग वगैरे आणि चांगलं शॅडो लाईट हे सगळं लक्षात घेऊनच काम करावं लागतं. मग मला सांग, एखादा फोटो चांगला येण्यासाठी कॅमेरा चांगला पाहिजे तर बेसिक झालं, पण फोटोग्राफरमध्ये काय क्वालिटीज पाहिजे, की काय कशाचं भान असलं पाहिजे? फोटोग्राफरमध्ये टायमिंग आणि लक्षात यायला पाहिजे की त्याला कोणती पोझिशन घ्यायला पाहिजे, सिच्युएशन बघायला पाहिजे की काय सिच्युएशन आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी रिॲक्ट करायला पाहिजे. इनफॅक्ट जास्त रिस्की सिच्युएशन असेल, राईट असेल, तर त्यांनी जास्त समोर जाऊ नये. लपून छपून काम करू शकतो आणि चांगले फोटो मिळू शकतात. मग असं लपून छपून तू काम केलेला एखादा अनुभव सांग ना. कुठेतरी मागे खांबाच्या उभे राहून फोटो काढलेत आणि तो मस्त फोटो मिळालाय तुला? असं खूप वेळा झालेलं आहे बेसिकली. पण स्विश कपल आणले होते सेशन्स कोर्टात आणि दिवसभर सर्वजण उभे होते, त्यांना फोटो नाही मिळाले होते आणि आम्ही पण कंटाळून गेलेलो. नंतर कोर्ट बंद व्हायचा टाइम आला आणि आम्ही मग एका साईडला दोघेजण सगळे थांबलेलो. मी आणि एक दुसरा फोटोग्राफर होतो दुसऱ्या पेपरचा आणि असे खांबाच्या मागे लपून राहिलेलो. त्यांना वाटलं आम्ही सर्व नाही आहेत आणि आता ते आरामात खाली आले तोपर्यंत आणि मग आम्हाला त्यांचे पिक्चर्स मिळाले. दिवस सडन एकदम चेंज झाला आणि त्यांना कळलं नाही, त्यांनी चेहरे पण लपवले नव्हते, त्यामुळे आम्हाला त्याचा पिक्चर मिळाला विथ चेहरे. आणि दॅट वॉज अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू गेट अ पिक्चर. म्हणजे आपण ठरवावं की माणसाने काय करावं. सिच्युएशन जर इझी असेल तर त्याच्याबद्दल अननेसरी हॅसल नाही करायचं कामामध्ये, आणि सिच्युएशन जर हार्ड असेल तर त्याच्यामध्ये सिच्युएशनच्या हिशोबाने काम करावं. नक्कीच श्वेता, की जेव्हा आपण एखादा फोटो काढतो तेव्हा आपल्याला थोडं स्मार्ट असणं पण जास्त जरुरी आहे, तरच आपले फोटो हे इतरांपेक्षा जास्त चांगले येतील. खरे शची, तुझ्याकडनं आणि संजयकडनं अशाच अजून बरेच किस्से आम्हाला ऐकायचे आहेत, पण त्याआधी सलाम महाराष्ट्रामध्ये आपण एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.